गेली 30 वर्ष मराठी चित्रपट आणि मालिका गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची। मराठी मनोरंजन विश्वात त्यांचे नाव मोठ्या आदबीने घेतलं जातं। सुरेखा ह्यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास लावणी आणि तमाशातूनच सुरू झाला। लोक कलावंत म्हणून सुरुवात केल्यानंतर त्यांनी पुढे अभिनय क्षेत्रात खूप मोठी मजल मारली। त्यांनी 2008 साली लग्न केले, मात्र लग्नानंतर अवघ्या 5 वर्षांनी त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला। त्यावेळी त्यांची मुलगी फक्त 3 वर्षांची होती। त्यानंतर खचून न जाता त्या आपल्या मुलीसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या। आजही आपले काम सांभाळून त्या एकट्या मुलीचं संगोपन करत आहेत। चला तर त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया। सुरेखा कुडची यांचा जन्म 17 जुलै 1969 साली झाला। त्या मूळच्या पुण्याच्या। त्यांचे बाबा सिद्धप्पा कुडची हे निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत, तर आई गिरिजा कुडची ही गृहिणी आहे। सुरेखा यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती। शाळा कॉलेजात असताना त्यांनी अनेक नृत्य स्पर्धा गाजवल्या। पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या महाराष्ट्राची शान असलेल्या लावणी या नृत्य प्रकाराकडे वळल्या। 1990 साली त्यांनी लावणी नृत्याचे कार्यक्रम करायला सुरुवात केली। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाचे दौरे होत असत। काही वर्षानंतर त्यांना अभिनय क्षेत्र खुणावू लागले। 1995 साली आलेल्या जखमी कुंकू या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। या सिनेमात त्यांना अलका कुबल, वर्षा उसगावकर, चेतन दळवी यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली। त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। नंतर आलेले हसरी, सासूची माया, रात्र आरंभ, आई थोर तुझे उपकार, तूच माझी भाग्यलक्ष्मी, काळूबाईच्या नावानं चांग भलं हे सिनेमे गाजले। याच काळात आलेल्या पहिली शेर दुसरी सव्वा शेर, नवरा पावशेर या सिनेमात त्यांनी अशोक सराफ यांची हिरोईन म्हणून काम केलं। सिनेमात जम बसवल्यावर त्यांच्या घरातले त्यांना लग्न करण्याबद्दल विचारायला लागले। त्यांचे वय सुद्धा वाढत होते। याच दरम्यान छायाचित्रणकार असलेल्या गिरीश उदळे यांच्याशी त्यांचे सूत जुळले। 2008 साली त्या दोघांनी लग्न केलं, तेव्हा सुरेखा यांचं वय 40च्या आसपास होते। पुढे त्यांना जान्हवी नावाची मुलगी झाली। मात्र काही वर्षातच गिरीश यांना लिव्हर सोरायसिस हा आजार झाला। यात 2013 साली त्यांचे निधन झाले। त्यावेळी त्यांची मुलगी जान्हवी फक्त 3.5 वर्षांची होती। त्यांच्यावर घराचे लोनही होते, त्यामुळे त्यांना हातपाय गाळून चालणार नव्हतं। नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुरेखा हिमतीने उभ्या राहिल्या। जमेल तितकी मेहनत करत काम करत राहिल्या। एकीकडे आपले काम सांभाळत त्यांनी मुलीचे संगोपन केले। 40शी नंतर त्यांनी केलेल्या खाष्टा सासूच्या भूमिका विशेष गाजल्या। मराठी सिनेसृष्टीतील खाष्टा सासू म्हणजे सुरेखा कुडची ही त्यांची ओळख निर्माण झाली। नंतरच्या काळातील फॉरेनची बाटलीन, 3 बायका फजिती ऐका, अग्निपरीक्षा, आघात हे त्यांचे सिनेमे गाजले। आतापर्यंत त्यांनी तब्बल 50पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय। सिनेमासोबतच त्यांनी मालिका क्षेत्रातही आपला ठसा उमटवलाय। सुरेखा यांना मालिका क्षेत्र नवीन नव्हते। 1997 सालच्या तिसरा डोळा या गाजलेल्या मालिकेपासून त्यांनी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती। त्यानंतर देवयानी, नकळत सारे घडले, तू माझा सांगाती, रुंजी, चंद्र आहे साक्षीला, नवरी मे नवऱ्याला, तुझ्या रूपाचं चांदणं अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत। आपल्या मुलीच्या आग्रहावरून त्या बिग बॉस सीझन 3 मध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या। मालिका आणि सिनेमासोबतच त्यांनी काही नाटकातूनही काम केलंय। आप्पाजीची सेक्रेटरी, मी माझे मला आणि बी प्रॅक्टिकल ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत। त्यांचा हा अभिनयाचा प्रवास कठीण होता। संघर्षाच्या काळात त्यांना कास्टिंग काउचचाही अनुभव आला होता। एका हिंदी सिनेमाची ऑडिशन द्यायला त्या गेल्या होत्या। त्यावेळी ऑडिशन घेणाऱ्यांनी आम्ही तुम्हाला लीड रोल देतोय, पण त्याबदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार असा प्रश्न विचारला होता। सुरुवातीच्या काळात हा असा धक्कादायक अनुभव त्यांना आला होता, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते। सुरेखा कुडची या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहेत। आपल्या प्रत्येक कामाचे अपडेट्स आपल्या चाहत्यांसोबत त्या शेअर करत असतात। तसेच आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो, विशेषतः त्यांच्या मुलीसोबतचे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात। लावणी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। अनेक चित्रपटातून त्यांनी लावणी सादर केली। वेगवेगळ्या कार्यक्रमातून, अवॉर्ड फंक्शन्समधून त्या लावणी परफॉर्म करताना दिसतात। सध्या सुरेखा सन मराठीवरील जुळी गाठ ग या मालिकेत काम करतायत। त्यांना अभिनयासाठी आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी संस्कृती कलादर्पण पुरस्कार मिळालाय। अशा प्रकारे सुरेखा कुडची यांनी लावणीच्या माध्यमातून आपल्या कला क्षेत्रातील प्रवास सुरू केला असला तरी गेल्या 3 दशकांमध्ये विविध मालिका आणि मराठी चित्रपटातून त्या अविरत काम करत आहेत। मुलीचे संगोपन आणि अभिनयातील करिअर अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या उत्तम रीतीने पार पाडत आहेत। तर ही होती सुरेखा कुडची यांची जीवन कहाणी।
बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।